नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। जून ते सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे, त्यातील पिकांचे, शेतातील विहिरींचे, जनावरांचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी महायुती सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी म्हणून 31,628 कोटीची भरघोस मदत जाहीर केली आहे। त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वनी विधानसभा क्षेत्रातील वनी, मारेगाव, झरी तालुक्याचा समावेश असून याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे महायुतीचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांचे आभार आणि धन्यवाद मानित असल्याचे माजी आमदार संजीव रेड्डी बुतकुरवार यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषदेतून सांगितले। कोरडवाहू शेतकऱ्यांना 18,500 रुपये हेक्टरी मदत मिळणार असून 3 हेक्टर पर्यंतची मर्यादा ठेवण्यात आली आहे। हंगामी बागायती प्रति हेक्टरी 27,000 रुपये व बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 32,000 रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला भाजपा पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ तसेच महायुती सरकारचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या सर्वांनी आणि मंत्रिमंडळाने एकत्रित बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी आजपर्यंतची सर्वात मोठी मदत जवळपास रुपये 31,628 ची मदत जाहीर केलेली आहे। ही मदत कशा संदर्भात आहे, कशी आहे आणि या मदतीमध्ये काय काय योजना आणि काय काय लाभ, काय काय मदत ही होणार आहे, त्याकरिता आजची आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। शेतकऱ्यांची समज असलेल्या जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात उपस्थित असलेले सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार, खरं तर यावर्षी जुलैपासून सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं अतिशय अतोनात नुकसान झालं। अस्मानी आणि सुलतानी हे दोन्ही संकट शेतकरी बांधव ओढवलं। आपण पाहता एवढा प्रचंड महापूर, प्रचंड पावसाचं प्रमाण आणि एवढा लांब पिरियड पावसाचा कालावधी लांब, त्यामुळे सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। मग ते सोयाबीन असेल, कापूस असेल, इतर फळझाड असेल, द्राक्ष असेल, सर्व शेतकरी जे जे पेरलं त्या प्रत्येक मालांचं, शेतमालाचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालं। शेतकरी अवालदिल झाला। शेतकऱ्याला मदत द्यावी हे भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार कटिबद्ध होतं। संपूर्ण सारासार बाबीचा विचार करून प्रत्यक्ष आलेल्या अहवालानुसार झालेल्या नुकसानीच्या आकड्याचा विचार करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बांधावर जाऊन दोन्ही डेप्युटी सीएम आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार हे सुद्धा आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री, सर्व आमदार बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं कार्य केलं। परंतु शेतकरी बांधव जोपर्यंत त्या संकटातून उभारत नाही, बाहेर येत नाही, तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं कार्य पूर्ण होत नाही। म्हणून 7 ऑक्टोबरच्या महाराष्ट्र कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात कॅबिनेटची जी बैठक झाली, त्या महाराष्ट्र कॅबिनेटच्या बैठकीत संपूर्ण मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहास अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना एवढी मदत जवळपास 32,000 कोटी 31,628 कोटीची तरतूद या मदतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचं कार्य आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातलं महायुतीचं शासनानं केलं आहे। त्या मदतीचं जेव्हा आपण विश्लेषण पाहतो तर तोडो असलेल्या शेतकऱ्याला 8,500 रुपये जाहीर केलं होतं। ते 2 हेक्टरची NDRFची, केंद्र शासनाची NDRFची मदत म्हणजे निकष होते। या निकषाच्या बाहेर जाऊन ती मदत 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर 8,500 रुपये आणि अधिक 10,000 रुपये रब्बीच्या पेरणीसाठी
सोयाबीन त्यानंतर हरभरा चना सर्व सरसकट रब्बीचे बजेट 10,000 रुपये असे 18,500 रुपये जे बिना ओलीत असलेले तोळो शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत जवळपास 55,500 रुपये प्रत्येक ज्या शेतकऱ्याची जमीन 3 हेक्टर असेल 2 हेक्टर असेल तर त्याला 37,000 भेटेल 1 हेक्टर असेल तर त्या तुलनेत जमिनीच्या तुलनेत शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला मदत भेटणार आहे. तर यातही जे हंगामी बागायत आहे म्हणजे आपण जिरायत म्हणतो त्या शेतकऱ्याला 27,000 भेटणार आहे. बागायती शेती आपल्याकडे नाही आहे त्यांना जवळपास 32,500 भेटणार आहे. पण बागायती शेती आपल्याकडे नाही आहे. संत्रा असेल द्राक्ष असेल केळी असेल असं फळझाडाचे शेतकरी असल्यामुळे ती लाभ आपल्या विदर्भाला सहसा फार आपल्या वणी विधानसभा क्षेत्राला मिळणार नाही. परंतु हे 18,500 प्रति हेक्टर आणि 27,000 रुपये प्रति हेक्टर हे दोन्ही मदत सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. यापूर्वी NDRT जे 65 मिलीची पावसाची अट होती ती अटसुद्धा महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानं ती अटसुद्धा शिथिल केली. 65 मिलीमीटर पाऊस असायला पाहिजे ही अटसुद्धा आता बंधनकारक नाही. ते शिथिल केल्यामुळे याचा लाभ प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी बांधवांना होणार आहे. याशिवाय ज्यांनी विम्याचे पैसे भरले बँकेच्या लोनच्या माध्यमातून किंवा इतर बाबी ज्यांना विम्याचे पैसे अतिरिक्त भेटणार आहे. पीक विमा काढण्याला 45 लाख शेतकरी आहे. अशा जवळ 45 लाख शेतकऱ्यांना 17,000 रुपये प्रति हेक्टर रुपये अनुदान भेटणार आहे. ज्या जमिनी तरडून गेल्या पावसाच्या पुरामुळे ते नदी किनारे जे वर्धा नदीचे आणि पैना नदीचे किनारे शेतकरी आहे त्या शेतकरी जमीन तरडून गेल्या अशा शेतकऱ्यांना 47,000 रुपये कॅश स्वरूपात व MRTच्या माध्यमातून नरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपयाची मदत असे जवळपास 3.5 लाख रुपयाची मदत माती भरण्यासाठी. तर ती तरडून गेल्या जमिनीत जे माती उपजत जमीन राहत नाही मग त्यांना तलावाची असेल उपजत जमीन चांगली माती भरण्यासाठी जवळपास 3.5 लाख रुपये प्रति हेक्टरी मदत भेटणार आहे. पशुधनातसुद्धा फार मोठ्या प्रमाणात एक तरतूद करण्यात आलं आहे. जे दुधाळ जनावर असेल दुधाळ गाई असेल म्हशी असेल अशा दुधाळ जनावरांच्या नुकसानीसाठी 37,500 रुपये प्रति जनावरांची मदत आहे. जे ओढताम करणारे जनावर असते त्यांना 32,000 रुपये दिले आहे. लहान जनावरांना 20,000 रुपये शेळी मेंढ्याला 4,000 रुपये व कुक्कुटपालन जे पाण्यामुळे पुरामुळे मरण पावल्या त्याचं नुकसान झालं अशा कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसुद्धा प्रति कोंबडी 100 रुपये हे सुद्धा त्याचा मदत मिळणार आहे. जे विहीर आहे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी नदीच्या पाण्यामुळे जाळ उचलून पूर्ण विहिरी भरल्या आणि त्या विहिरीमध्ये पूर्ण जाळ जमा झाला. अशा शेतकऱ्यांना त्या विहिरीतलं जाळ बाहेर काढणं अतिशय कठीण काम होतं ते शक्य नव्हतं. अशा प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांच्या विहिरीत पुराच्या पाण्यामुळे जाळ भरलं अशांना प्रत्येकांना 30,000 रुपयाची मदत महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टीमुळे क्षेत्र जाहीर केलं. अतिवृष्टीमुळे पाण्यामुळे वीज पडून ज्यांचा मृत्यू झाला दुर्दैवानं अशा प्रत्येक मृतापावलेल्या व्यक्तींना 4 लाख रुपयाची मदत दिली जाहीर केली. जवळपास 40 ते 60% ज्यांना अपंगत्व आलं अशांना 74,000 रुपये 60%पेक्षा जास्त असेल अशांना 2.5 लाख रुपये मदत. जे एखादा जखमी झाला असेल पुराच्या पाण्यामुळे याच्यामुळे अशा शेतकऱ्यांसुद्धा 16,000 रुपये 8 दिवस ॲडमिट असेल अशांना सुद्धा 16,000 रुपये मदत देण्याचा यावेळी शासनाने जाहीर केला आहे. याशिवाय ज्या पुरामुळे अति पावसामुळे घरांची पडझड झाली अशा पडझड झाल्या प्रत्येक घराचं नुकसान 5,000 रुपये दिलं आहे. कपड्याचं वस्तूचं ज्याचं नुकसान झालं असेल अशांना सुद्धा 5,000 प्रति कुटुंब. ज्या दुकानदाराचं पुरामुळे पाण्यामुळे वाहून गेले आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा प्रत्येक लहान दुकानदाराला 50,000 रुपयाची मदतसुद्धा या अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त लोकांना देण्यात आली. बाकी सपाट बाजूला डोंगराळ असेल ते आपल्याकडे नाही आहे ते त्यांनाही फार मोठ्या प्रमाणात मदत दिली आहे. याशिवाय अतिवृष्टी शेत जमिनीच्या नुकसानासाठी सुद्धा जाळ काढण्यासाठी 18,000 प्रति हेक्टर हे दिलं आहे. केवळ म्हणजे इतर म्हणजे पाण्याच्या प्रवाहामुळे ज्यांची जमीन वाहून गेली त्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर दिले आहे. मी पूर्वी सांगितलं रब्बी या शेतकऱ्याला 10,000 रुपये म्हणजे 8,500 आधी 10,000 नंतर पण दोन्ही मिळून 18,500 आहे तेही मिळणार आहे. म्हणजे रब्बीतले 10,000 आणि 8,500 रुपये हे 18,500 भेटणार आहे. आणि
हे सर्व मदत DBTच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहसा दिवाळीपुरती वरती करण्याचा शासन निर्धार आहे आणि त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा काल 9 तारखेला शासन निर्णय जाहीर सुद्धा काढलेला आहे. खरं तर या मदतीमधून कोणत्याही बँकेला आपली जुनी वसुली करता येणार नाही, बँकेतील पैसे काढता येणार नाही असे स्पष्ट निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. लेटरच्या माध्यमातून प्रत्येक बँकेला मिटिंग सूचना दिलेल्या आहे. तुमची बँक अनुदानाच्या माध्यमातून पैसे आपल्या बँकेचं लोन कपात करणार नाही आणि इतर अनेक सुविधा, जमीन महसुलात सूट दिली आहे, पीक कर्जाचं पुनर्गठन केलं आहे, शेती कर्ज वसुलीला 1 वर्षासाठी स्थगित स्टे दिला आहे, 3 माही वीज बिल तर वापस केला, त्याच्यामुळे वीज बिल माफीचा विषय नाही. शाळा महाविद्यालय परीक्षा शुल्कासुद्धा माफी दिली आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण फी माफी केली आहे. इमारतीच्या रोजगार हमी कामात शिथिलता दिली आहे. शेती वीज पंपाची जोडणी म्हणजे विद्युत पुरवठा बंद न करण्याचे, थंडी न करण्याचे आदेश दिले आहे. याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात मदत महाराष्ट्र शासनानं आदरणीय देवेंद्र फडणवीस, आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिलेली आहे. एवढी मदत महाराष्ट्राच्या पूर्वीच्या सरकारने जाहीर केली नाही. ही मदत फक्त देवाभाऊ व महायुती सरकार ज्यांना शेतकऱ्याची नाड, सामान्य जनतेची नाड जुळलेली आहे, अशाच नेतृत्वानं महाराष्ट्र क्षेत्र दिलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने देवाभाऊ धन्यवाद. देवेंद्रच्या नेतृत्वात महायुतीच्या शासनानं दिलेली मदत शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. दिवाळीपूर्वी पोहोचण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कदाचित 8-10 दिवस माझं पुढे होईल, परंतु आपण जेव्हा विचार करतो, मी सुद्धा सामाजिक राष्ट्रीय क्षेत्रात मागच्या 25-30 वर्ष होतं, एवढं नुकसान झाल्यानंतर एवढी मदत दिली नाही. म्हणून खऱ्या अर्थाने देवाभाऊ सामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहे. सामान्य शेतकऱ्यांना आपलंसं वाटतं नेतृत्व आज महायुतीच्या रूपानं, देवाभाऊच्या रूपानं महाराष्ट्राचे शासन आहे. म्हणून केवळ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेते नव्हे तर संपूर्ण शेतकरी बांधव, महाराष्ट्रातील सामान्य माणूस देवाभाऊचं अभिनंदन, धन्यवाद. अनेक जण प्रत्यक्ष पत्राच्या रूपाने, अनेक